नमस्कार मंडळी, मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। आताच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। मंगळवार 9 एप्रिल 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील पहिली सर्वात महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स। आणि देशातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी, मतदानासाठी खाजगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी न दिल्यास कारवाई होणार, मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। आणि पीएफ अकाउंटधारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, जर समजा तुमचं पीएफ अकाउंट असेल अशा लोकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक नवीन बदल केलेला आहे। जर पीएफ अकाउंट असेल आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि जर तुम्ही ती नोकरी बदलली, कंपनी जर बदलली, तर तुमच्या जुन्या कंपनीचे सर्व पैसे नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर होतील। त्यासाठी कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही। आणि मुंबईतील दुकानदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, जर समजा तुमच्या दुकानावरती मराठी फलक जर नसेल तर तुम्हाला आता अद्दल घडवली जाणार आहे। पालिकेने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। जर मराठी फलक नसेल तर दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल। आणि व्हॉट्सअप वापरण्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी, व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी गुगलने नवीन मेसेजिंग ॲप सुरू केलेले आहे। विशेष म्हणजे इंटरनेट बंद असताना देखील तुम्हाला इतरांना मेसेज करता येणार। लवकरच सर्वसामान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार। आणि देशातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, गुड न्यूज, आता ATM कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही, UPIद्वारे होतील पैसे जमा व काढता येणार, RBIने नवीन केली घोषणा। आणि शेअर मार्केटमधील सर्वात धक्कादायक बातमी, शेअर मार्केटचे प्रशिक्षण देणारे रवींद्र भारती यांच्यासह सेबीने कारवाई, कमवलेले 12 कोटी जमा करण्यासंदर्भात निर्देश, तसेच शेअर मार्केटमध्ये काम करण्यावरही बंदी घातली। देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी, पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून पुढील 2 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, भारतीय हवामानशास्त्राने निर्देश दिले। आणि आजच्या दिवसभरातील राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी, निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला। सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी काल अजित पवार गटामध्ये सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला। आणि देशातील नागरिकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची, अपोलो हॉस्पिटलच्या प्रसिद्ध केलेल्या हेल्थ ऑफ नेशनच्या अहवालानुसार भारतात दिवसेंदिवस कर्करोगाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। भारताला कर्करोगाची राजधानी म्हटले आहे। आणि आजच्या दिवसभरातील शेवटची महत्त्वाची बातमी, रोहित पवार 2019 मध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार होते। हडपसरमधून त्यांना उमेदवार हवी होती। सुनील तटकरेंच्या दाव्याने सर्वच ठिकाणी खळबळ।